हा या वास्तूच्या प्रांगणामध्ये झालेला अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये गांधीजींचा संदेश आहे, यह मकान सच्चे खिदमतगारों का यानी सेवकों का आश्रयस्थान बने। गांधीजींच्या त्या स्वप्नातले सगळे खिदमतगार आणि जनतेचे सेवक तुम्ही आम्ही सगळे आहोत असा विश्वास या वास्तूमध्ये तुम्ही आलात म्हणून आपल्या सगळ्यांना येतो। सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। अवघ्या 4 मिनिटात मी माझं म्हणणं संपवतो। मान्यवर मंडळी बोलायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये समाजामध्ये फूट पाडणाऱ्या शक्ती यशस्वी होत आहेत आणि त्या धर्माच्या नावावर फूट पाडत होत्या। 2012-13 पासून त्यांनी जातीच्या नावावर फूट पाडण्याची मोहीम आखलेली आहे। त्याच्यामधला खूप मोठा डाव हा मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये वाद लावणे आणि आपली सत्तेची पोळी भाजून घेणे हा डाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं ओळखलेला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी ओळखलेला आहे आणि ओबीसीचे अध्यक्ष आणि बंटी साहेब आमचे नेतृत्व असलेले यशपालजी बंटी साहेब या सगळ्यांनी ओळखलेला आहे। तो जनतेनंही ओळखावा हा या कार्यक्रमाचा हेतू होता। प्रास्ताविकामध्ये सविस्तर सांगितलेला आहे। मी एवढंच सांगेन की मराठ्यांच्या बाजूनं बोलणारे, ओबीसींच्या बाजूनं बोलणारे, दलितांच्या बाजूनं बोलणारे यांनी बोलून बोलून माध्यमामध्ये दिसणारे जे चेहरे आहेत त्याच्यात जरांगे पाटील आहेत, लक्ष्मण हाके आहेत, गुणरत्न सदावर्ते आहेत। ह्या मंडळींनी मागच्या 4, 5, 6 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुईच्या भूमिका घेतलेल्या आहेत। आपापल्या जातीच्या सुईच्या भूमिका घेतलेल्या नाहीत। ही वस्तुस्थिती, हे वास्तव आता महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि मराठा तरुणांच्या लक्षात येत आहे। या तिन्ही मंडळींनी बोलून बोलून समाजाचं खूप भलं केलं। आता यांना थोडं गप बसवू म्हणजे समाजाचं, राज्याचं, देशाचं भलं होईल। ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे याचं भान आपल्याला या व्यासपीठावरच असू शकतं। काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य चळवळीपासून हा सत्तेमध्ये दुर्बल घटकांना भागीदारी दिली पाहिजे या विचाराचा होता। संविधान येत असताना, संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद येत असताना, महिला आरक्षणाची तरतूद येत असताना SC, ST, OBC अल्पसंख्याक या समुदायाला न्याय मिळवण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं स्वातंत्र्य चळवळीपासून, पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून, महाराष्ट्रातल्या पहिल्या सरकारपासून प्रयत्न केलेला आहे। हे तुमच्या माझ्यापासून सहेतुकपणे दडवून ठेवलं जातं। 37-38 वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते। त्यामधले 16 वर्ष हे SC, ST, OBC या समाजाला मुख्यमंत्री म्हणून प्रतिनिधित्व दिलेला काँग्रेस पक्ष हे आता आपल्याला आवर्जून महाराष्ट्राला सांगायची वेळ आलेली आहे। महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार इथं बसलेले एकालाही त्यांची जात सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस जात सांगून मुख्यमंत्री पद घ्यायचं किंवा सांगायचं किंवा मागायचं अशी पद्धत नव्हती। त्यागी असलेले, स्वातंत्र्य सैनिक असलेले, समतेची चळवळ मान्य असलेले आणि सगळ्या लोकांचं नेतृत्व असलेले लोकनेते असा निकष त्यावेळेस होता। बेलदार समाजाचे, ज्या बेलदार समाजाचे आजही एका विधानसभा मतदारसंघात एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके मतदार असतात, असे मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे